नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी असा प्रसंग येतो. अचानक लाईट जाते, फॅन बंद, मोबाईल चार्ज नाही आणि सगळं काम थांबतं. पण अशा वेळी घाबरायचं अजिबात नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाईट गेल्यावर तक्रार कशी करायची आणि ती लवकर कशी सोडवायची. सर्वात आधी एक गोष्ट तपासा, तुमच्या घरातच लाईट गेली आहे का की पूर्ण परिसरात? जर फक्त तुमच्या घरात लाईट नसेल तर कदाचित एमसीबी ट्रिप झाला असेल, तो एकदा तपासा. पण जर संपूर्ण एरियात लाईट नसेल तर लगेच तक्रार करणं गरजेचं आहे. आता तक्रार कशी करायची ते पाहूया. पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे फोन. 1912 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. तुमचा कन्झ्युमर नंबर सांगा आणि तुमची समस्या सांगा. दुसरा मार्ग म्हणजे मोबाईल ॲप. अधिकृत वीज वितरण ॲप डाउनलोड करा. त्यात लॉग इन करून नो सप्लाय हा पर्याय निवडा आणि तक्रार सबमिट करा. तिसरा मार्ग म्हणजे वेबसाईट. तुम्ही वीज कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन कंप्लेंट सेक्शनमध्ये तक्रार नोंदवू शकता. तक्रार करताना ही माहिती नक्की तयार ठेवा. कन्झ्युमर नंबर, पूर्ण पत्ता, लाईट कधीपासून गेली आहे, शक्य असल्यास मीटर नंबर. आता एक महत्त्वाची टिप, तक्रार केल्यानंतर तुम्हाला एक कंप्लेंट नंबर मिळतो, तो नक्की सेव्ह करून ठेवा. यामुळे तुम्ही तुमची तक्रार ट्रॅक करू शकता. तसेच जर लाईट खूप वेळ येत नसेल तर पुन्हा फॉलोअप करा किंवा जवळच्या वीज कार्यालयात संपर्क साधा. बहुतेक वेळा तक्रार केल्यानंतर थोड्याच वेळात लाईट पुन्हा येते. म्हणून पुढच्या वेळी लाईट गेली तर घाबरू नका, फक्त योग्य पद्धतीने तक्रार करा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.